मध्ये दाखवलेलं, पण मी जेव्हा हे थोडंसं टेस्ट करून बघितलं तेव्हा मला वाटलं की ह्याच्यात थोडीशी साखर कमी आहे. सो मी पिठी साखर घेतलेली आहे, ती ग्राइंड करून केलेली आहे. पिठी साखर म्हणजे साखरेला ग्राइंड केल्यावर ती साखर बनते. सो मी त्याच्यावरनं अशी टाकणार आहे थोडीफार आणि त्याला चमच्याने मिक्स करणार आहे. अजून थोडीशी लागते. सो हे टाकलेले आहे. आता मी परत त्याला हे मिक्स करणार आहे, कारण का ती नीट नव्हते झालेले. तुमची पण काही अशा कंडिशन मध्ये झाली किंवा गोड नाही झाली तर तुम्ही ही साखर बनवून टाकू शकता. आणि ही आईस्क्रीम माझ्या पप्पाचा बर्थडे आहे आज 9th मे, 9th डेट. सो आता ही मी बनवणार आहे. हे आईस्क्रीम मी माझ्या पप्पासाठी बनवत आहे. आणि हे फ्रीज झाल्यावर जर रिझल्ट्स बघायचे असतील तुम्हाला तर पार्ट 3 बघा, तिकडेच असणार आहे. सो मी आता ह्याला असं एकदम जाम बसवून, कुठे लागलंय इथे आले. सो मी ह्याला हो झालेला आहे. सो आता मी ह्याला टाकणार आहे फ्रीज मध्ये. सो आता मी ते हा फ्रीज आमच्याकडे, त्याच्यात मी वरती ठेवणार आहे हा डबा. सो आता ही मी फ्रीजरला ठेवलेली आहे. जर पार्ट 3 मध्ये तो फुल रिझल्ट होणार आहे त्याचा आणि मी तुम्हाला तो दाखवणार आहे. बाय. पार्ट 3 बघा नक्की.